भक्त भाव भक्त स्वधर्म निष्ठा भक्त भाव भक्त स्वधर्म निष्ठा भक्त भाव भक्त निष्ठा भक्त भाव विश्वास
लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न कराबा वीर सरस्वती स्वर दीजिए गणपति दीजिए ज्ञान बजरंगी बल दीजिए सद्गुरु दीजिए शान आइए हनुमंत विराजिए कथा करू मति अनुसार प्रेम सहित गद्दी धरो विराजिए पवन कुमार विठल भला भला विठ्ठल 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 निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये निष्काम निश्चळे विठ्ठले विश्वास पाहू नये असा अनेकांची सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संत मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानेश्वरिय तुकोबारायांचा 4 चरणाचा व या जगाच्या पाठीवर भगवत भक्ताचा धर्म कोणता आहे याचं दिग्दर्शन करणारा अभंग सेवेकरिता निवडला आहे विठ्ठल 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 भगवान श्री तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग मायबाप सेवेकरिता निवडलेला आहे या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय भगवत भक्ताच्या धर्माबद्दलची भूमिका व्यक्त करत असताना सांगतात भगवान श्री विठ्ठलाच्या चरणी भाव ठेवणं निष्ठा ठेवणं हाच भगवत भक्ताचा धर्म आहे निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म आणि जे हे काही वर्म आहे ते भगवत भक्ताने कधीही चुकू देऊ नये निर्धार हे वर्म चुकू नये भक्ती करत असताना त्याने भक्ती मार्गावर असं चाललं पाहिजे कसं निष्काम निश्चळे विठ्ठले विश्वास देवावर विश्वास ठेवून त्याने भक्ती केली पाहिजे आणि भक्ती करत असताना भगवान परमात्मा सोडून इतरांची त्याने वाट पाहिली नाही पाहिजे तुकोबाराय बोलतात या जगाच्या पाठीवर असा जो कोणी भक्त आहे की त्याची भगवान परमात्म्याच्या ठिकाणी निश्चळ भावाने भक्ती आहे निष्ठा आहे अशा कुठल्याच भगवत भक्ताची उपेक्षा देवाने आतापर्यंत केली नाही असं आम्ही कधी ऐकलंही नाही आणि कधी पाहिलंही नाही अभंगाचा सरळ अर्थ विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा गेल्या अनेक वर्षापासून चालू असलेली ही सप्ताहाची शृंखला किती वर्ष यंदा दुसऱ्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे पदार्पण करत असताना आज 5व्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्या परम भाग्याने माझ्या वाट्याला आली खऱ्या अर्थानं मी स्वतःला भाग्यवान समजेल नागेशजी भाग्यवान समजण्याचं कारण असं आहे कुठं जालना कुठं वाघापूर कुठं तुम्ही कुठं आम्ही कुठल्या जन्माचा तुमचा आणि माझा परिचय असेल हेही सांगता येत नाही पण तो कुठल्या तरी जन्माच्या पुण्याईनं आज घडून आलाय आणि तोही परमार्थिक क्षेत्रात आलाय जगजेठी करुणा केली तुम्ही सगळेजण भाग्यवान आहात आणि मी भाग्यवान आहात तुम्ही भाग्यवान असण्याचं कारण असं आहे की परमपूज्य एकनाथ बाबांचा सहवास तुम्हाला सगळ्यांना लाभलाय म्हणून तुम्ही सगळेजण भाग्यवान आणि त्यांच्या जन्म उत्सवाच्या सप्ताहामध्ये कीर्तन करायची संधी मला मिळाली
म्हणून मी भाग्यवान आहे. नाहीतर या जगाच्या पाठीवर महाराजांची भाषा आहे, बहु अवघडा हे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. परिस्थिती सध्या अशी झाली, कोट्यावधी लोकांमधून एखादाच महात्मा जन्माला येतो बरं का. संताचा परवेश घालून सगळे हिंडतात, संताचा गणवेश घालून सगळेच हिंडतात. मी संत आहे, मी संत आहे म्हणून सगळेच मिरवून घेतात स्वतःला. पण या जगाच्या पाठीवर खरे संत मात्र दुर्मिळ आहे. पण तुम्ही सगळेजण भाग्यवान आहात की एकनाथ बाबा सारखे महात्मे तुम्ही पाहिले, तुम्ही त्यांना ऐकलं आणि त्यांचा जन्मोत्सव तुम्ही साजरा करताय. नाहीतर परिस्थिती समाजामध्ये सध्या अशी झाली सागरजी, टीव्हीचं एखादं चॅनल जर तुम्ही ओपन केलं, कशाचं टीव्हीचं एखादं चॅनल जर तुम्ही ओपन केलं आणि नुसतं असे पाहत राहिले तर दिवसभरात तुम्हाला 1-2 लाख संत पाहायला मिळतात. किती किती 1-2 लाख संत तुम्हाला पाहायला मिळतात. मग ते सगळेच्या सगळे संत आहे का? ऐका, पोटाची खळगी भरण्याकरिता कुणीही स्वतःला संत समजून घेईल. ऐका बरं, 2 वेळेला पोटाची व्यवस्था करण्यासाठी कोणीही स्वतःला संत समजून घेईल. पण प्रामाणिकपणे तुमच्या सगळ्यांचं आणि माझं कल्याणच झालं पाहिजे ही भूमिका ज्यांच्या अंतःकरणात आहे ते केवळ या जगातील ज्ञानोबाराय तुकोबाराय म्हणून संत आहेत. पाहायला काय तुम्ही नुसते असे रस्त्याने जर हिंडायला लागले ना तर 5-50 संत असे तुम्ही धरून घरी जेवायला आणसाल. पण ते खरे असतील का नाही हा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि माझ्या समोर आहे. परिस्थिती सध्या अशी झाली नागेशजी, माझ्या गावातला सप्ताह या मागच्या एप्रिलमध्ये झाला. एप्रिल महिन्यात सप्ताह झाला आणि आम्ही रामायण वाचण्याकरिता नाशिकवरून बाबा आणले होते. कुठून? नाशिकवरून बाबा आणले. बाबाची गाडी, बाबाची दाढी, बाबाचा नागिती सकाळी काय भाषा आहे महाराज कबीरदास महाराजांची. घायल की गत घायल जाने जो कोई घायल हो. ज्या माणसाच्या वेदना त्यालाच कळतात, दुसऱ्याला कळत नाही. तुम्ही पाहाव्या वरातलं उदाहरण घ्या. एखाद्या माणसाचं लग्न झालंय आणि एखाद्या पोराचं लग्न झालं नाही. ज्याचं झालं त्याचा चेहरा पहा आणि ज्याचं झालं नाही त्याचा चेहरा पहा तुम्ही. ज्याचं लग्न झालंय, हनुमान महाराज तुमचा अजून नवीन आहे त्याच्यामुळे तुम्हाला हसायला येते, बाकी काय नाही. अजून लय आमच्या पर्यंत गेलो तुम्हाला उशीर आहे हनुमान महाराज.
नुसते नावाने हनुमान नाही तर स्वभावाने हनुमानच आहे. गोड प्रमाण दिलं हनुमान महाराजांनी. निष्ठावंत याला निष्ठा म्हणतात. सदा